तर राम राम मंडळी. तर आज आपण अंडा करी बनवणार आहोत. त्यासाठी अंडे तर आणलेले आहेत, पण त्यासाठी आता अंडे उकडावं लागतील. तर आमच्याकडे तर बॉयलर आहे, म्हटलं चला आता टाकून देऊया. त्यासाठी एक माप राहतंय बघा, तेवढं माप आहे तेवढं एकच टाकून द्यायचं. जास्त टाकलं तर ते खाली पाणी सांडतं, त्याच्यामुळे जेवढं माप दिलंय तेवढंच टाकायचं. बघा आता अंडे कसे ठेवायचे त्यात. एका वेळेस 7 अंडे बसू शकतात त्यामध्ये. आता आम्ही तर किती 14 जण आहे, तर त्याच्यामुळे 8 अंडे आणले. तर दोघांना पहिले ते 4 ठेवतो आणि नंतर 4 ठेवू, असे 2 वेळेस लावावं लागेल. तर पाहू शकताय बॉयलर कसं आहे, कसं ऑपरेट होतं ते. आता 4 तर अंडे टाकले आणि त्याला झाकण वगैरे लावले. आता त्याला बोर्डला स्विच मध्ये पिन टाकावं लागेल. आता लावलेली आहे, त्याला खाली एक स्विच पण राहतं, पाहू शकता तुम्ही. ते स्विच बघा, चालू केलं की झालं चालू, तिथून पण ऑपरेट करू शकता बंद चालू. आता ते झालं. आता सामान काय काय आणलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. हे अर्धा किलो तांदूळ आहे, नंतर एक आहे धने पावडर आहे बघा, धने पावडर पण लागणार आहे आपल्याला. एक पुढे आणलेली आहे 5 वाली. नंतर दुसरं एक आहे आपलं एक करी मसाला, म्हणजे अंडा मसाला आहे, अंडा करी मसाला एक आणलेला आहे. आणि गरम मसाला पण आणलेला आहे आपण. आणि थोडं खोबरं नाही आणलेलं, पण आम्ही खोबऱ्याचा किस आणलेला आहे. बाकी मग टोमॅटो, कांदा वगैरे जे काय लागणार ते घेऊन आलेलो बघा. आता पातेलं वगैरे ठेवायचं काम चालू झालंय. आता काय काय करायचं, थोडा भात पण टाकावं लागेल ना. मग पहिले भात टाकून घेऊया आपण. त्यासाठी थोडी जिऱ्याची फोडणी देऊया थोडी, म्हणजे कसं जिरा राईस जरा भारी लागेल त्याच्याबरोबर. चला जिऱ्याची फोडणी दिली, कसं तडका देतोय बघा आता. झालं. थोडं काय मीठ पण टाकावं लागेल, मीठ टाकून देऊया म्हणजे थोडी चव येईल, नाहीतर ते काय बरोबर लागणार नाही आळणी भात. होतो पण आहे रे गरम. हो झाले. आता जिऱ्याला लाल लाल झालेले. आता त्यामध्ये पाणी टाकून देऊया थोडं, असं तडकात बसेल. थोडं पाणी टाकून पहिलं तडकामध्ये द्यायचं, मग नंतर थोडं जास्त पाणी टाकून द्यायचं. आता राईस टाकावं लागेल त्यामध्ये. आणलेला तो अर्धा किलो राईस होता, चौघांना भरपूर होतो. अर्धा किलो राईस टाकून दिलेला. आणि थोडं चवीनुसार मीठ द्यायचं थोडं टाकून, म्हणजे कसं चांगलं लागतो भात, नाही तर तो बरोबर नाही वाटत. आता अंडे शिजून झालेले 4 तुम्हाला सांगितलं होतं ना. तर पहिले पातेल्यात काढून घेतोय अंडे. पातेल्यात काढून घेऊन मग त्यांना थोडं सोला वगैरे लागेल. आता सोलायचं काम चालू आहे. मस्त त्या अंड्यात मस्त पाण्यामध्ये टाकून दिले, फल खूप गरम होते ना त्याच्यामुळं. आता सोलायचं काम चालू आहे. 8 अंडे सोलून झाले. बाकी आता टोमॅटो, कांदा ते वगैरे चिरावं लागेल. 2 टोमॅटो इथं, 2 कांदे इथं भरपूर होतील. त्याच्या अवघाला काही जास्त बनवायचं नाहीये. कापायचं काम चालू आहे. मस्त कांदा बघा कसं कापायचंय. लय कांद्याची कडू येते, पण काय धुवून घेतले त्याच्यामुळे, मग धुतल्यामुळे जास्त काही कडू नाही. आता कांदा तर झालाय कापून, तर टोमॅटो पण कापायचंय. काही जास्त बारीक पीस नाही केले त्याचे, कारण की आपल्याला त्याची पेस्ट बनवायची मिक्सरमध्ये. त्याच्यामुळे काय थोडे थोडे मोठे ठेवले कट केलेले पीस तरी चालेल. आता हे दोन्ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतोय आपण मिक्सरमध्ये. मस्त पेस्ट बनवून घ्यायची, 2 कांदा आणि 2 टोमॅटोची. बाकी बघा आता आपण मिक्सर मध्ये काढून घेतोय. बघा कशी मस्त पेस्ट झालेली तयार. आता पेस्ट झालेली तयार. आता आपण साईडला ठेवू. आणि आता अंडे जे सोलले होते त्याला थोडेसे आपण असे चाकूने असे कट करू, म्हणजे कसं ते कट केले ना असे थोडं त्यामध्ये मसाला वगैरे शिजायला वगैरे ते भारी जातं. असं सोडून द्यायचे. आता कट करून झाले. आता चला अंड्याची करीची तयारी करूया. तेल टाकलेले, तेल आणि थोडा मसाला, त्यामध्ये थोडे अंडा परतून घेऊया, असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कसं त्याला चव येते. थोडेसे असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. बघा असे पिवळे पिवळे व्हायला लागले. आता थोडे एकदा भाजूपर्यंत थोडे ठेवायचे. एक 4-5 मिनिट असे ठेवले ना, लाल लाल झाले की काढून घ्यायचे. असे बघा कसे मस्त दिसताय ना खायला. असे खाल्ले तरी चालतात, असे पण भारी लागतात अंडे. मस्त दिसताय बघा. आता झाल्यानंतर आता झाले. आता त्यामध्ये सामान टाकून घेऊया थोडं थोडं. मसाला आहे तो तसंच ठेवलेला आहे, त्यामध्ये पान टाकलेले थोडे ते मसाल्याचे. काय करा, थोडी हळद पण टाकून देऊया आपण. मस्त हळद थोडीच टाकूया, पहिलीच त्याला थोडी टाकली होती, त्याच्यामुळे जास्त काय हळद नाही टाकायची, थोडीच टाकायची. बाकी अजून काय टाकायचे, आता ती पेस्ट बनवलेली ती थोडीशी आपल्याला परतून घ्यावं लागेल. कसं म्हणजे ओली राहते ना, ते थोडी परतून घ्यायलाच पाहिजे. मस्त बघा आता. आणि परतून घेऊया थोडी. आत्ताच टाकून दिलेली आहे. भारी दिसते. कसं दिसते, आत्ताच भारी दिसते. कितीक राहिले रे त्यात, अजून थोडं राहिलंय वाटतं. त्यानंतर बघा ही पेस्ट वगैरे बाकी काय असेल ते थोडं थोडं सामान टाकून द्यायचं, पेस्ट वगैरे. आणि ते थोडं मस्त परतून घ्यायचं हलकंसं असं भारी. नंतर त्याच्या चवीनुसार थोडं थोडं टाकून द्यायचंय. आता गरम मसाला टाकतोय आम्ही. गरम मसाला जास्त नाही टाकायचा, नाहीतर खूप झणका मारेल परत.
थोडासा अर्धा चमचा टाकून दिलेला आहे आणि नंतर धने पावडर होती ती धने पावडर टाकून द्यायची. धने पावडर काय 5 वाली पुडी त्याच्यामुळे एवढी टाकून देऊ शकतो, त्यामुळे चव लागते, मस्त लागल. बघा वरतून टाकून दिली, धने पावडर टाकून दिल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. बाकी अंडा करी मसाला राहिला होता तो 1 5 वाली पुडी ते पण द्यायची टाकून, एक मिक्स करून घ्यायची. म्हणजे कसं परतून घेतलं त्यालात की म्हणजे थोडं त्याला चव येते, असं ते कच्चे मसाले वगैरे राहत नाही. बाकी आलू पेस्ट आम्ही पेस्ट आहे ती टाकून दिली, ती पण थोडीच टाकून द्यायची चवीनुसार. बाकी मग आता ते परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आहे ना, कारण ते सुक्क सुक्क झालं ना, थोडं पाणी टाकून असं थोडंसं हलक्या अशा गॅसवर ठेवून द्यायचं. भारी बघा आता झालं. आता त्यामध्ये काय करू, मस्त भाजलेले आता पेस्ट वगैरे झालेले, तर त्यामध्ये पाणी टाकून देऊया. मस्त तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा रस्सा करू शकता. आता आम्ही चौघ आहेत त्यानुसार आम्ही देतोय पाणी टाकून, तुम्ही पण जसं तुम्ही जेवढे असतील त्यानुसार टाकून होता. कड आलेला आहे, थोडा कड आले की मग बाकी ते फ्राय केलेले अंडे हळूहळू सोडून द्यायचे. पहिलेच सोडलं तर कसं ते फुटून जातील. बघा आता मस्त दिसतंय कसं आली तरी वगैरे, भारी दिसते. झाले खायला आता अशा प्रकारे आपले झालेले आहे, मस्त दिसतंय, भारी दिसतंय खायला. बघा आपला कसा माहोल आहे, हॉस्टेलवरचा आहे माहोल सगळे बसलेले आहेत. मी पण आता ताव केलेला आहे खायला चालू, 1 नंबर लागतंय. चालू बघू शकता कसं आहे सगळे. आणि ते भातात आता घेतलेलं आहे खायला, भारी दिसतंय. संपून पण गेलं यार सगळे ताव पडले. बघा कसं भारी माहोल आहे. काय कसं हसताय, याला मजा आहे.